आपण केळी खातो, केळीच्या पानाचा पण फायदा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का केळीच्या गरापासून काय काय बनवता येतं? तर मी ना केळीचा गड आला होता त्यावेळी मी केळी तोडली. तोडल्यानंतर जो आतला गर आहे ना तो व्यवस्थित असा काढून घेतला आणि त्याच्यापासून मी भाजी तयार केली. तर भाजीसाठी काय केलं, पहिल्यांदा ती बारका गर कट करून घेतला आणि त्याला जी धाग्यासारखं आहे ना ते धागे काढून घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये ते टाकले. कढईमध्ये मी तेल टाकलं, त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा टाकून चांगलं हलवून घेतलं. थोडासा हिंग टाकला आणि वरून आणि टोमॅटो टाकला आणि आमचा जो काळा मसाला असतो तो जरा टाकून घेतला आणि ते केळीचे जे चिरलेले होते ना खोडाचे ते मी चांगले पिळून घेतले आणि त्याची मी फोडणीमध्ये टाकले. चांगलं हलवून परतून चांगलं घेतलं आणि कडूपणा येऊ नये ह्यासाठी मी ना थोडीशी चिंच टाकली. नंतर सगळे 5 मिनिटांनी झाकून ठेवले आणि झाकून ठेवल्यानंतर काढून घेतली. खूप छान अशी भाजी झाली होती आणि भाकरी संग किंवा चपाती संग, भाता संग, कशा संगही तुम्ही ही भाजी खाऊ शकता. खूप छान भाजी लागते. एकदा तुम्ही ट्राय करून बघा.